सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला गव्हाच्या कुकीजची रेसिपी सांगणार आहे. तर चला सुरू करूयात. 3/4 कप गाईचं तूप आणि त्यात 1 कप गूळ घालून ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेलची पूड असेल तर ती घालावी, नाही तर 1 चमचा साखरेत वेलची घालून ते मिक्सरला बारीक करून ती त्यात घालावी. त्यात 1.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून तो चाळून घ्यावा. हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये थोडं दूध घालून ते छान मळून घ्यायचे आणि मग त्याला 15 मिनटं भिजत ठेवायचे. पीठ भिजत असताना मायक्रोवेव्ह 15 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचे. सोबतच कढईसुद्धा 15 मिनटं हाय फ्लेमवर गरम करून घ्यायची. ताटाला तुपाचा हात लावावा. मायक्रोवेव्हमध्ये ठेवणाऱ्या भांड्याला सुद्धा तूप लावून घ्यावं. 15 मिनटं झालेली आहेत. पीठ भिजलेलं आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हातावरच त्याला कुकीच्या शेपमध्ये दाबून बनवून घ्यावेत. कुकीज खूप जाड किंवा खूप पातळ बनवू नयेत, मध्यम असाव्यात. मी जवळपास 25 मिनटं कढईमध्ये कुकीज लो फ्लेमवर बेक केल्या आणि त्या अशा सुंदर तयार झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे 180 डिग्रीजवर प्रीहीट केलेल्या मायक्रोवेव्हमध्ये 20 मिनटं 180 डिग्री Fवर या कुकीज बेक केलेल्या आहेत आणि त्याही अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत. ह्या खूप हेल्दी, टेस्टी आणि एकदम यमी आहेत. आपल्या मुलांना खूप आवडतील. नक्की ट्राय करा.